आणि तो सुद्धा तुम्ही कधी ऐकणार असल्याची काही शक्यताच नाही अजिबात. त्यावेळी जुन्या काळामध्ये काय होतं ते बरेच वेळा मोहीम पद्धतीने काम सुरू व्हायचं. तर कुठल्या तरी कलेक्टरच्या डोक्यात आलं की टेनन्सीच्या फार केसेस पेंडिंग आहेत, त्या सगळ्या तुम्ही बाहेर काढा. 61 साली निकाल घालायच्या केसेस आता 87 सालापर्यंत कशा काय पेंडिंग आहे. सगळ्या केसमध्ये 3 दिवसाच्या आत नोटीस निघाली पाहिजे. मग प्रत्येक जण कामाला लागला. त्याच्यातलं पहिलं काम काय माहितीये का, ते स्टेन्सिल करायच्या आणि सगळ्या नोटीस काढायच्या. त्याचं स्टेन्सिलचा गठ्ठा एवढा मोठा झाला आणि नेमकं काय झालं, आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी होता 15 ऑगस्ट, तर 14 ऑगस्टच्या रात्री हे दिवसभर स्टेन्सिल केले त्यांनी आणि रात्रीच्या वेळी डिंक, कारण एवढ्या नोटीस पाठवायच्या पोस्टाने म्हटल्यावर डिंक याचा मोठा एका पितळी तांब्यामध्ये टाकला आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलं आणि झाकून ठेवलं. दुर्दैवाने काय झालं, दुसऱ्या दिवशी जेव्हा 15 ऑगस्ट होता त्या दिवशी लवकर झेंडावंदन होतं 7 वाजता ते 7:15ला. तर हा जो तांब्या आहे पितळी, ते जेलचे जे 3 कॉन्स्टेबल आहे ते दररोज सकाळच्या कार्यक्रमाला हा तांब्या वापरायचे. त्यातल्या एका गार्डनी काय केलं, त्यात हात घातला, पाणी आहे म्हटलं, त्याला वाटलं भरून ठेवलंय, तो तांब्या घेऊन गेला आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे आणि सकाळी झेंडावंदन असल्यामुळे त्याला लांब काही जाता आलं नाही. तो शेजारच्या पडक्या वाड्यात गेला आणि फार गमतीशीर गोष्ट आहे, तोपर्यंत 7 वाजत आले. मग झेंडावंदनाची तयारी सुरू झाली. त्या काळात कॉन्स्टेबल हातचाट्या वापरत होते. मग तिघजण 1+3चा गार्ड उभा राहिला. तहसीलदार येणार तोपर्यंत कॉन्स्टेबल म्हणतोय मला सारखं कसं तरी होतंय बरं का. ते म्हणजे आता रावसाहेब जाऊ दे, झेंडावंदन झालं की आपण बघू काय करायचं. मग 9 वाजता झेंडावंदन झाल्यावर यांनी त्याला मांत्रिकाकडे नेला आणि मी त्या मांत्रिकाला पण भेटलो बरं का कागलमध्ये. तर तो म्हटला तुम्ही आठवून बघा कालपासून कुठं कुठं गेला होता तुम्ही. आणि प्रॅक्टिकली 9 पासून 9:30 पर्यंत त्याला चापकाने फोडून काढलं त्या मांत्रिकाने आणि भयानक ताप आला त्या कॉन्स्टेबलला, आजारी पडला आणि 2 दिवस झोपून राहिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला जेव्हा तहसील ऑफिस उघडलं त्यावेळी ते म्हणजे आपला तांब्या कुठे डिंकाचा. मग शोध सुरू झाला आणि त्याच्यानंतर कळालं की या कॉन्स्टेबलला ज्या भूतानी धरलं होतं त्याची सुरुवात इकडनं होती.